महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या सकल बंजारा समाजातर्फे दिनांक 29 सप्टेंबरला विराट मोर्चा काढण्यात आला। नवा मोंढा मैदान, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट एल्गार मोर्चा धडकला। यावेळी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। गोरमाटीगण समाज हा भारत देशातील मूळ निवासी आहे। सिंधू संस्कृतीच्या जडणघडणीत गण समाजाचा मोठा वाटा आहे। बंजारा समाज मूळ देशाचे रहिवासी आदिवासी असल्याचे हजारो लाखो पुरावे बंजारा समाजाकडे आहेत। मात्र बंजारा समाजाला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून मोठा अन्याय झालाय। महाराष्ट्रात बंजारा समाजाला VJA प्रवर्गात ठेवल्यामुळे ते शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहिले आहेत। या उलट आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथे बंजारांना SC, ST दर्जा मिळाल्यानं त्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला झालाय। एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राज्यात SC, ST, OBC, VJNT अशा वेगवेगळ्या प्रवर्गात असणे हे संविधानाच्या समानतेच्या तत्वाचा भंग करणारे आहे। या सर्व मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। यावेळी ऐतिहासिक पुराव्यांसह घटनात्मक तसेच आयोगांच्या शिफारसींचे आधार देखील प्रस्तुत करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील बंजारा समाज एल्गार भव्य मोर्चामध्ये महिला, पुरुष, तरुण मंडळी आणि विद्यार्थी अशा अंदाजे 5 लाखांच्या जवळपास बंजारा समाज बांधव उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील महिनाभरापासून सगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर होत आहे। आज नांदेडमध्ये देखील लाखोच्या संख्येने इथे समाज बांधव जमा झालेले आहे आणि याचं मागचं एकच कारण आहे की हैदराबाद गॅजेटच्या अनुसार मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्या धर्तीवरती हैदराबाद गॅजेटमध्ये गोरबंजारा समाज हा देखील आदिवासी म्हणून त्याची नोंद आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर गोरबंजारा समाजाला देखील आदिवासी प्रवर्गामध्ये एक उपवर्गवारी करून आरक्षण मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा बंजारा समाज आक्रोश मोर्चा काढत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून इथे लाखोच्या संख्येने समाज बांधव जमा झालेला आहे। आणि आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना तसं निवेदन दिलंय की आपण त्वरित आम्हाला हे ST आरक्षण द्यावं, अन्यथा आम्हाला मुंबईला येऊन धडकण्याची गरज त्या ठिकाणी पडू नये एवढीच आमची मुख्यमंत्री साहेबांना। मी फार आनंदी आणि खूप प्रसन्न मत मानतो या ठिकाणी। अरे का समाज आहे, या समाजाचा आमचा जन्म झाला ना, खरंच स्वाभिमान वाटतं की बिगर पैशाचा 2-2 लाख 3-3 लाख एवढा समाजाला, या समाजाला सर्वप्रथम आम्हाला सॅल्यूट करावं लागेल। म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर हा समाज पेटलेला आहे। या समाजाची मागणी खरी आहे। 60 आमदारांनी या महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाला पाठिंबा दिले, 7 खासदारांनी पाठिंबा दिले। आमची मागणी मागच्या 100 वर्षापासून आहे आणि ही आरक्षणाची मागणी ही राष्ट्र मागणी आहे। समाजाने दाखवून दिले की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय भव्य स्वरूपाचा, दिव्य स्वरूपाचा, आणखीन आपण जर बघितलं तर रॅली या ठिकाणी आली। ज्या मूळ जागेवर आपण होतो सभेच्या जागेपर्यंत आणखी रॅली संपलेली नाही। आणि हे दृश्य पाहिल्यानंतर आम्ही जे काही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले, आम्ही या सरकारला सांगितले, आम्ही निवेदनामध्ये सुद्धा नमूद केले की आम्हाला मागच्या 80 वर्षापासून ज्या लोकांनी त्रास दिलं, ज्या इंग्रजांनी आम्हाला त्रास दिले, या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला खात्री आणि विश्वास आहे निश्चितपणे देशाचं सरकार या बंजारा समाजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाचं या ठिकाणी जनगणना करावी आणि आदिवासी प्रवर्गामध्ये किंवा ST प्रवर्गामध्ये जो समाज आहे त्याचा 1% सुद्धा आरक्षण आम्हाला नको आहे। त्यांच्या भाकरीमध्ये आम्हाला मीठ टाकायचं नाही, त्यांच्या ताटामध्ये आम्हाला माती टाकायचं नाही, पण आमचा हक्क असा आहे की संपूर्ण देशामधला बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून किमान 4% आरक्षण आम्हाला स्वतंत्र आमचं द्यावं। A कॅटेगरीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार 7% आरक्षण द्यावं आणि 4% आरक्षण ब प्रवर्ग करून आमच्या या बंजारा समाजाला आपण आरक्षण द्यावं असं मी केंद्र सरकारला आणि देशाच्या पंतप्रधान महोदयाला मी या ठिकाणी आमच्या मोर्चाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असे मी सरकारला विनंती करतो। आणि पुन्हा एक आपण सर्व पत्रकार बंधू आणि या ठिकाणचा समाज बांधवाचा मी ऋण व्यक्त करतो। जय हिंद, जय श्री। पूर्ण समाज बांधव पहिल्यांदाच एक ऐतिहासिक रुपया जे आहे स्वतःच्या खर्चानं स्वतःची भाजी भाकरी घेऊन, कोणी यामध्ये स्पॉन्सर नाही किंवा कोणी नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास 3 ते 4 लाख लोक आज
नांदेडमध्ये जमलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये जे आहेत डिस्ट्रिक्टमध्ये तहसील ऑफिस असेल त्या ठिकाणी जमा होत आहेत आणि निवेदन देत आहेत. ही पहिली प्रक्रिया आहे सध्या. आणि फक्त बंजारा बांधवांचं आंदोलन फक्त महाराष्ट्रातच नसून बाकी पण राज्यामध्ये जे आहे की त्यांना त्या राज्यामधून एससी मध्ये असो एसटी मध्ये असो त्याच्यामध्ये कमी करावे यासाठी सुद्धा त्या राज्यामध्ये एसटी मध्ये कमी करावे म्हणून तेलंगणामध्ये मागणी चालू आहे. त्याच्यानंतर एससी मधून बंजारा समाजाला काढावे म्हणून कर्नाटकामध्ये मोठं आंदोलन तिथं सुद्धा सुरू आहे. त्यामुळे नांदेडमध्ये पूर्ण महाराष्ट्रातलेच नसेल तर देशातील वेगवेगळ्या राज्यातील सर्व सुद्धा नेते मंडळी सर्व सामाजिक हे आले होते. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.